आणि हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नक्की करतात काय? मला वाटतं की पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट ही टर्म त्याला प्रसिद्धीचं वलय प्रशांत किशोरांनी मिळवून दिलं. त्या आधी अशी लोक नव्हती का असं नाही, फक्त त्याला खूप इन्फॉर्मल स्वरूप होतं. पण याला खूप चांगलं स्वरूप देता येऊ शकतं, याला खूप एक चांगलं मार्केट मिळवून देता येऊ शकतं आणि त्या मार्केटमध्ये प्रचंड पैसा आहे. ते पहिल्यांदा खणखणीत वाजवून जर कोणी सांगितलं तर ते आयपॅक आणि 2014चं जे त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं मॉडेल होतं त्यामुळे ते समोर आलं आणि त्यामुळे मग त्यातल्या चर्चा आणि हे बघितलं. आता काय आहे ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या इथल्या लोकल मार्केटमध्ये ही व्याख्या खूप पातळ आहे. म्हणजे सर्वे करून देणाराही स्वतःला पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणतो, सोशल मीडियाच्या 4 पोस्ट लिहिणाराही स्वतःला स्ट्रॅटेजिस्ट म्हणतो. स्ट्रॅटेजी म्हणजे कुठल्याही, म्हणजे पॉलिटिक्स असंच नाही, पण कुठल्याही व्यवसायाची, नोकरीची, बिझनेसची, व्यक्तीची, राजकारणाची स्ट्रॅटेजी म्हणजे एक आराखडा तयार करणं. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची स्ट्रॅटेजी ठरवत असतो, एखादा आराखडा ठरवत असतो, त्याच्यामध्ये तुमचं मार्केट कोण आहे, म्हणजे तुम्हाला कोणाला इन्फ्लुएन्स करायचंय, तुम्हाला कोणाला तुमचं प्रॉडक्ट विकायचंय किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस कोणासाठी डिझाईन करताय, तर तुमचा जो काही ग्राहक आहे किंवा वाचक आहे, प्रेक्षक आहे, मतदार आहे, त्याच्या गरजा, त्याची स्वप्न, त्याच्या भोवती तुम्ही एक आराखडा तयार करा, त्याला स्ट्रॅटेजी तयार करणं म्हणतात.